मुंबईत पुन्हा एकदा महालक्ष्मी सरसला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या BKC मध्ये 2 मे ते 14 मे दरम्यान महालक्ष्मी सरसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भव्य दिव्य असं हे आयोजन आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे सगळे जे चित्र आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला दिसतात। विठू माऊली दिसते, त्यासोबतच सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती आहे, लखपती दीदी बनणार, त्यासोबतच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, हे सगळं या ठिकाणी आपण पाहतोय की देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे आणि महिलांना कला आणि कौशल्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी दरवर्षी महालक्ष्मी सरसचं आयोजन करण्यात येतं, ज्याची सर्व मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असतात। कारण ग्रामीण भागाची चव, ग्रामीण भागाच्या वस्तू या ठिकाणी खरेदी करता येतात आणि मुंबईकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन ग्रामीण कला, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण उत्पादनांचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आजपासून याची सुरुवात होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, योगेश कदम आणि पंचायत आणि राज्यचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते याचं आज उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटनापूर्वीची ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि छान नीटनेटकं स्वच्छ आणि सुंदर अशा पद्धतीचं जे आयोजन नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय। तर आतमध्ये आपण आता या ठिकाणी जाणार आहोत आणि आतलं नेमकं वातावरण कसं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आपण पाहतोय बघा, या ठिकाणी गेट तयार करण्यात आलेलं आहे। गेटच्या आतून सरळ गेल्यावर जवळपास 500च्या वर जे स्टॉल्स आहेत या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि हे स्टॉल्स कशा पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। एक भली मोठी स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि हस्तनिर्मित मातीची भांडी, त्यासोबतच वॉल हँगिंग्ज आणि टेपेस्ट्री, हस्तनिर्मित दागिने, घरगुती सुगंध, तांबे, हस्तकला, फॅशन, होम टेक्सटाईल, पादत्राणे, मेणबत्ती, बांबू, वारळी कला, माती, साबण, हे सगळं आणि व्यक्तिगत काळजी घेण्याचे जे साहित्य आहेत त्यांची प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। बघा कशा पद्धतीचं वातावरण आहे, अगदी वातानुकूलित असं एक भव्य दिव्य पंडाल जे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनातून बचत गटाच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होणार असून ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला आणि लघु उद्योगांना चालना दिली जाणार आहे। मुंबईकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी। ग्रामपंचायत आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी हे आवाहन केले। या भव्य राज्यस्तरीय प्रदर्शनात जवळपास 500हून अधिक स्टॉल्स जे आहेत ते उभारण्यात आले, ज्याला पाहण्यासाठी मुंबईतून, पुण्यातून, नवी मुंबईतून, ठाण्यातून जे लोक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि 400 स्टॉल्स महाराष्ट्रातील आहेत, 100 स्टॉल्स इतर राज्यातील आहेत। याशिवाय 80 स्टॉल्सचं आकर्षक फूड कोर्ट सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलं असून शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल सुद्धा या ठिकाणी अनुभवता येणार आहे। ग्रामीण भागातील पारंपरिक चवीचा आस्वाद घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे। प्रदर्शनात हातमागावरील वस्त्रे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट, आकर्षक दागिने, लाकडी खेळणी तसेच सेंद्रिय उत्पादनांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते। हे स्टॉल्स कशा पद्धतीने आता लावायला सुरुवात झाली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। राज्याच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांच्या कलाकृतीमुळे ग्रामीण संस्कृतीचं जे दर्शन आहे ते सुद्धा या ठिकाणी शहरी भागांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। ताई, काय नाव तुमचं, कुठून आलात तुम्ही? अनुपमा महाके, लातूरवरून आली आहे मी। येस, काय तुमचे स्टॉल्स काय आहे? माझं ॲक्च्युली हँडमेड ज्वेलरी आहे। फॅब्रिकवरती पेंट वगैरे करून बनवलेलं आहे आणि याचा बेस जे लेफ्ट ओव्हर फॅब्रिक असतात आपण स्टिचिंग करून उरल्यानंतर त्या सगळ्या कपड्यांपासून हे बनवलेलं आहे ॲक्च्युली। खिशाला परवडणार आहेत महिलांच्या? हो, 100 रुपयापासून स्टार्ट आहे। मिनिमम 50 वाले पण पीसेस आहेत, पण आता जे पेंट केलेले आहेत ते ॲक्च्युली खूप छोटं काम आहे डिटेलवालं, त्याच्यामुळे मग ह्याचे 150, 200, 300, so असे 1000-1500च्या कॅटेगरीपर्यंत आहे। व्यासपीठ आहे, 14 दिवस या ठिकाणी प्रदर्शन आहे, भरपूर मोठं आहे आणि याच्या आधी पण मी बरेच केलेले आहेत सरस आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो, त्याच्यामुळेच मग आणि इच्छा होते करायची। सो आम्ही हे रात्र बसून ॲक्च्युली पीसेस रेडी केलेत, सो चांगला रिस्पॉन्स मिळतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय बघा बरेचसे स्टॉल्स आहेत ज्यांची मांडणी सध्या या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि लाकडी खेळणी असू द्या, वस्तू असू द्या, शोभेच्या वस्तू असू द्या, या सगळ्यांची जी प्रदर्शनी आहे ती आता लागायला सुरुवात होते आणि एकंदरीतच मुंबईमध्ये महालक्ष्मी सरस सुरू झाले, त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बाब मानली जाते। दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये महालक्ष्मी सरसला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आता सरकारकडून करण्यात येते। कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.